हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे माझ्या ऑडिओ बुकमध्ये मी जे ऐकलं आहे आणि गेल्या 4-5 वर्षांपासून जे माझ्या आवडीचं जे ठरलेलं बुक आहे ते म्हणजे इकिगाई. हे एकदम ऑडिओ बुक माझं आवडीचं झालेलं आहे आणि कितीही वेळा ऐकलं, खूप सारं ऐकलं तरीही माझं मन काही भरत नाही आणि म्हणून मला असं विचार आलं की का नाही तुमच्यासोबत मी शेअर करावं. तसं तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला मग व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. आपण कधी असा विचार केला आहे का, मी नेमकं कशासाठी जगतोय किंवा जगतीये? दररोज सकाळी गजर तर वाजतो, पण आपण उठतो, तयार होतो, कामावर जातो, परत येतो, थकतो, झोपतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच आणि हळूहळू वर्ष निघून जातात. पण एक प्रश्न कायम राहतो, हेच का आयुष्य? जपानमध्ये एक छोटंसं बेट ओकिनावा, इथे जगातील सर्वात जास्त दीर्घायुषी लोक राहतात. 90 वर्षाचे ते 95 वर्षाचे, 100 वर्षाचे. पण आश्चर्य काय माहिती का? फक्त जास्त जगत नाही, ते आनंदाने जगतात. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते, डोळ्यात एक प्रकारचं समाधान असतं, मनात ताण नसतो. का? कारण त्यांच्याकडे एक कारण आहे, स्पष्ट कारण, म्हणजे जगण्याचं कारण. त्या कारणाला म्हणतात इकिगाई. गाई म्हणजे काय? जपानी भाषेत म्हणजे जीवन, गाई म्हणजे मूल्य. कारण म्हणजे जगण्याचं कारण. तो एक असा उद्देश जो तुम्हाला सकाळी उठायला भाग पाडतो. तो एक असा अर्थ तो तुमच्या दिवसाला दिशा देतो. आपल्यापैकी बरेच जण जगतोय पण जगत नाही. आपण व्यस्त आहोत पण समाधानी नाही. आपण कमावतो पण आनंद हरवतो. आपण सोशल मीडियावर हसतो पण आतून रिकामे असतो. का बरं? कारण आपल्याला आपलं कारण सापडलेलंच नसतं. गाई सांगतं, यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे फक्त पद नाही, यश म्हणजे फक्त प्रसिद्धी नाही. खरं यश म्हणजे शांत झोप, आनंदी मन, उत्साही सकाळ. कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठता आणि तुम्हाला कामावर जायची भीती वाटत नाही. तुम्ही म्हणता आजचा दिवस खास आहे, आज मी काहीतरी अर्थपूर्ण करणार आहे. किती वेगळं असेल ना ते आयुष्य. पण आपण वेगळं का जगत नाही? कारण आपण तुलना करतो. तो पुढे गेला, ती जास्त कमावते, त्याच्याकडे मोठी गाडी आहे. आपण इतरांच्या आयुष्याचा पाठलाग करत राहतो आणि स्वतःचं आयुष्य विसरतो. ओकिनावामधील लोकांकडे मोठी पदवी नाही, मोठी कंपनीही नाही, मोठं बँक बॅलन्सही नाही, पण त्यांच्याकडे आहे स्पष्ट कारण. कोणी बागकामासाठी जगतो, कोणी संगीतासाठी, कोणी लोकांना मदत करण्यासाठी आणि म्हणूनच ते 100 वर्ष जगतात. कारण ज्याच्याकडे कारण असतं तो हार मानत नाही, तो थकतही नाही, तो थांबतही नाही. आज आपण या पुस्तकाच्या माध्यमातून एक प्रवास सुरू करणार आहोत. स्वतःकडे पाहण्याचा प्रवास, स्वतःला समजून घेण्याचा प्रवास आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा प्रवास. आता तुम्हाला समजेल की मी हे एवढं का बोलते उत्साहाने. कारण की माझ्या मनाला सगळ्यात जास्त भावलेलं हे इकिगाई, जे मी तुम्हाला सांगितलं की 4 ते 5 वर्ष झालं मला खूप जास्त याचे ऑडिओ बुक्स ऐकायला भेटले आणि मी खूप जास्त ऐकते आणि तेच माझ्या मनाला उत्साह देऊन जातात. तुम्हाला सकाळी उठताना उत्साह हवा असेल, जर तुम्हाला फक्त जगायचं नाही तर अर्थपूर्ण जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित आजचा हा क्षण तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. माइंडफुल पेजेस म्हणजे ज्या पुस्तकाचे ज्ञान फक्त आपण ते ऐकत नाही तर आयुष्यात उतरवतो. म्हणूनच ह्या ज्या आपल्या लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस किंवा थोडेसे बदल आपल्यासाठी जर पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येत असतील तर काय फरक पडतो की आपण या गोष्टी आचरणात आणायला. कल्पना करा, तुम्हाला गाणं आवडतं आणि तुम्ही 70 वर्षांचे आहात, पण रोज सकाळी उठून तुम्ही अजूनही गात आहात. तुम्ही वृद्ध आहात का? तुम्ही नाही, तुम्ही जिवंत आहात. इकिगाई आपल्याला पहिला धडा शिकवत सक्रिय राहा. म्हणजे इकिगाई आपल्याला म्हणते की सतत सक्रिय राहा, काहीतरी करत राहा. मोठं नसेल तरी चालेल पण थांबू नका. सक्रिय राहणं म्हणजे सतत धावणं नाही तर पुढे जात राहणं.
दररोज थोडं शिका, थोडं वाचा, थोडं तयार करा, थोडंसं सुधारा. कारण संशोधन सांगतं जे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहतात ते जास्त काळ निरोगी राहतात. पण इथे मुद्दा फक्त आयुष्य वाढवण्याचा नाही आहे, इथे मुद्दा आहे आयुष्यात जीवन वाढवण्याचा. आपल्याकडे एक मोठी चूक होते, आपण म्हणतो आता पैसे कमवतो आणि नंतर आवडीचं काम करेन, पण नंतर हा शब्द खूप धोकादायक आहे. कारण बहुतेक वेळा कधीच येत नाही. ओकिनावामध्ये 102 वर्षांचा एक व्यक्ती दररोज सकाळी त्याच्या शेतात जातो. त्याला गरज नाही, त्याच्याकडे पुरेसं आहे. पण तो म्हणतो, हेच मला जिवंत ठेवते, हेच मला सकाळी उठायला भाग पाडतं. आणि स्वतःला एक प्रश्न विचार, जर उद्या तुम्हाला पगाराची गरज नसती तर तुम्ही काय केलं असतं? ज्या कामासाठी पैसे नसले तरी तुम्ही वेळ दिला असता. तेच तुमच्या गाईचं बीज आहे. लक्षात ठेवा, वय शरीराचं असतं, थकवा मनाचा असतो आणि मन तेव्हाच थकतं जेव्हा त्याच्याकडे कारण नसतं. म्हणजे लेखक असे म्हणतात, म्हणजे ही नातेसंबंध म्हणजे लेसन सांगतात की नातेसंबंध हीच खरी संपत्ती. ओकिनावामधील लोक फक्त जास्त वर्ष जगत नाहीत, ते एकत्र जगतात. तिथे एक सुंदर परंपरा आहे, तिला म्हणतात मोई मोई. म्हणजे काय? लहानपणी तयार केलेला मित्रांचा एक छोटासा गट जो आयुष्यभर सोबत राहतो. हे फक्त मित्र गप्पा मारण्यासाठी नसतात, ते एकमेकांच्या सुखात असतात, दुःखात असतात, अडचणीत उभे राहतात. कोणी आजारी पडला तर सगळे सोबत, कोणी निराश झाला तर सगळे आधार देतात. आता स्वतःला विचार करा, आपल्याकडे किती लोक आहेत ज्यांना आपण मन मोकळं करून सांगू शकतो, मी ठीक नाही. आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेला असतो, पण खऱ्या आयुष्यात एकटेपणा वाढत चाललेला असतो. असं आपल्याला जाणवते की नाही? ही तर खरी आपली रिॲलिटी आहे. व्यस्त आहोत पण जोडलेली नाही. एकीगाई आपल्याला दुसरा मोठा धडा शिकवते. माणूस एकटा जगण्यासाठी बनलेला नाही, आपण नात्यांसाठी बनलेलो आहोत. ओकिनावामध्ये लोक रोज भेटतात, चहा घेतात, हसतात, गप्पा मारतात. हे साधं वाटतं, पण हेच त्यांचं मानसिक औषध आहे. नाती शरीरालाही बळ देतात. आपण काय करतो? कामासाठी वेळ आहे, मोबाईलसाठी वेळ आहे, सिरियलसाठी वेळ आहे, पण मित्रांसाठी, कुटुंबासाठी नंतर बोलू. पण नातीही नंतर थांबत नाही, ती हळूहळू दूर जातात. कल्पना करा, तुम्ही 90 वर्षाचे आहात, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण बोलायला कोणी नाही. कसं वाटेल? आता दुसरी कल्पना करा, तुमच्याकडे साधं आयुष्य आहे, पण 4 खडे मित्र आहेत जे तुम्हाला समजवतात. कुठलं आयुष्य जास्त सुंदर? एकीगाई फक्त वैयक्तिक उद्देश नाही, तो सामूहिक प्रवास आहे. तुम्ही कोणासोबत चालता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर या बुकमधील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट आणि ती म्हणजे स्मॉल स्टार्ट अँड कन्सिस्टन्सी रूल. आपण सगळे मोठे स्वप्न पाहतो, मोठे यश, मोठी कमाई, मोठी ओळख, पण एक गोष्ट विसरतो, प्रत्येक मोठी गोष्ट छोट्यापासून सुरू होते. ओकिनावामधील लोक मोठे ध्येय जाहीर करत नाहीत, ते छोट्या कृती करतात. दररोज शांतपणे, सातत्याने. एकेकाई म्हणजे एक मोठी उडी नाही, तो एक छोटा पाऊल आहे. दररोज टाकलेला आपण एक अपयशी ठरतो माहिती आहे, कारण आपण सुरुवातीलाच परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करतो. जिम सुरू करतो पहिल्याच दिवशी 2 तास पुस्तक वाचायचं ठरवतो, पहिल्याच दिवशी 100 पानं नवीन सवय लावायची ठरवतो, पण 3 दिवसांनी थांबतो, कारण सुरुवात मोठी होती, सातत्य लहान होतं. ओकिनावामध्ये एक कारागीर आहे, तो 40 वर्षापासून एकच कला सुधारतो आहे, दररोज थोडं, पण कधी थांबत नाही. हीच ताकद आहे, सातत्य. लक्षात ठेवा, तुम्ही दररोज 1% सुधाराल तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदलू शकता. गाई सांगत घाई करू नका. म्हणजे गाई आपल्याला सांगते की घाई करू नका, स्पर्धा करू नका, तुलना करू नका, फक्त प्रगती करा. इकिगाई आपल्याला सांगतो निसर्गाशी जोडलेले राहा, नेचर कनेक्शन. ओकिनावामधील लोक रोज निसर्गाशी जोडलेले असतात. ते बागकाम करतात, मातीला स्पर्श करतात, सूर्यप्रकाशात बसतात, हळूहळू चालतात. त्यांच्यासाठी निसर्ग लक्झरी नाही, तो जीवन आहे. आपण काय करतो? सकाळी उठतो, फोन पाहतो, दिवसभर स्क्रीन, रात्री झोपण्याआधी पुन्हा स्क्रीन, आणि मग म्हणतो मन शांत का नाही? कारण मनाला शांततेची जागा मिळालीच नाही. एकीगाई आपल्याला शिकवतं, जगण्याचं कारण शोधताना निसर्गापासून दूर जाऊ नका. निसर्ग आपल्याला संतुलन शिकवतो. झाडं कधी घाई करत नाही, सूर्य रोज उगवतो पण ओढत नाही, नदी वाहते पण स्पर्धा करत नाही. निसर्गात एक शांत शक्ती आहे, ती आपल्याला आठवण करून देते, जीवन धावतंय,
तो प्रवाह आहे. ओकिनावामधील अनेक वृद्ध लोक आजही स्वतःच्या छोट्या बागेत काम करतात. ते फक्त भाज्या पिकवत नाहीत, ते शांतता पिकवतात. मातीला स्पर्श करणं तणाव कमी करतं. सूर्यप्रकाश ऊर्जा वाढवतो. ताजी हवा मन स्वच्छ करते. आज स्वतःला विचारा, मी शेवटचं कधी निसर्गात शांत बसलो होतो? पार्कमध्ये, छतावर, झाडाखाली. निसर्ग आपल्याला आपली मर्यादा आणि आपली ताकद दोन्ही दाखवतो. आता लेखक सांगतात, तुमचं इकिगाई कसं शोधाल? म्हणजे पहा, फक्त अर्थपूर्ण क्षण. इगाई आपल्याला एकच गोष्ट शिकवते, दीर्घ आयुष्य हे लक्ष्य नाही, अर्थपूर्ण आयुष्य हे लक्ष्य आहे. सक्रिय राहा, नाती जपा, मर्यादेत खा, तणाव कमी करा, फ्लोमध्ये जगा. 4 प्रश्न स्वतःला विचारा. छोटी सुरुवात करा, निसर्गाशी जोडा, कृतज्ञता जपा. म्हणजे जीवन आज तुमच्याकडे ही 30 संधी आहे. तुम्ही किती कमवले हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती जिवंत होता हे महत्त्वाचं आहे. इकिगाई असेल तर अडचणी तुम्हाला तोडत नाहीत, त्या तुम्हाला घडवतात. आज निर्णय घ्या, फक्त जगणार नाही तर जाणीवपूर्वक जगणार. आज आपण इकिगाईचा प्रवास पूर्ण केला, पण लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुमच्या आयुष्याची, तुमच्या निर्णयांची, तुमच्या कारणाची. जर आजच्या या मधून एक जर विचार तुमच्या मनात राहिला असेल तर तो जपा, त्यावर कृती करा. कारण ज्ञान ऐकून उपयोग नाही, ज्ञान जगल्यावर परिणाम होतो. आज रात्री झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी उद्या सकाळी कशासाठी उठणार आहे? जर उत्तर स्पष्ट असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. जर नसेल तर शोध सुरू करा. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कोणीतरी दुसरा डिझाईन करणार नाही, ते तुम्हालाच घडवायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा संदेश पुढे पोहोचवतो. कमेंटमध्ये लिहा तुमचं इकिगाई काय असू शकतं, मी नक्की वाचेल. आणि तुम्हाला जर अशाच जर माझ्या व्हिडिओंमधून प्रेरणा मिळत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत